हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर जी मापं मी इथं 36 साईजसाठी यूज करते ते तुम्ही इथं 34 साईजसाठी सुद्धा हीच मापं टाकून ब्लाऊज कटिंग करू शकता। तर बघा इथं पेपर घेतलेला आहे मी, त्याची बंद बाजू माझ्या साईडला घेतली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची इथं मी 15 इंच घेतली आहे। तुमचे आवडीनुसार तुम्ही इथं उंची ब्लाऊजची घेऊ शकता। तर 5 इंच शोल्डर घेतले मी। आता बघा उंची होती तेवढी मोजून घ्यायची व्यवस्थित। अजून शोल्डरचं माप जिथं आपण टाकलंय तिथं, जेणेकरून आपलं उंचीमध्ये काही अडचण येणार नाही। ब्लाऊजची म्हणजे मापं टाकतोय ते व्यवस्थित येतात। आता इथं मी 6 इंच मुंडा टाकते आहे। तर बघा बऱ्याचदा काय होतं की मोठ्या साईजचं जर ब्लाऊज राहिलं तर मुंडा आपण जर कमी घेतला तर ब्लाऊज जो आहे छातीमध्ये टाईट होतो। त्याच्यासाठी इथं मी 6 इंच मुंडा टाकला आणि 5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। तर इथं बघा छातीचा इथं चौथा भाग घेतला 9 इंच, इथं बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघा इथं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर तुम्ही 2 इंच सुद्धा इथं मार्जिन घेऊ शकता। या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली। आता 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच इथं मार्जिन सहित मी इथं 10.5 इंच झालं। ते 10.5 इंच मी खालच्या साईडला सुद्धा तेवढंच घेतलं। आता इथं मुंड्याचा आकार काढायचे आपल्याला। तर 1.5 इंच वरती पाठीमागचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच वरती मार्किंग करायची आणि व्यवस्थित बघा इथं पेपर मी माझ्या साईडने असं पलटून घेतला आहे, जेणेकरून आपल्याला मुंड्याचा आकार काढायला काही अडचण येणार नाही। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मुंड्याचा आकार काढायचा आहे। तुम्हाला जर व्यवस्थित जमत नसेल तर परफेक्ट असा मुंड्याचा आकार इथं काढून घ्यायचा। तर बाही जोडताना किंवा ब्लाऊज फिटिंग करताना काही अडचण येत नाही। आता इथं बघा गळा रुंदी 2 इंच घ्यायची आणि पुढचा गळा इथं आपण काढायचा आहे 6 इंच। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा 6.5 किंवा 7 इंच सुद्धा घेऊ शकता। तर खालच्या साईडला इथे 2 इंच गळा रुंदी खालच्या साईडला सुद्धा टाकायची। या पद्धतीने बॉक्स बनवायचा आहे। तर हे बघा आणि बघा खालून वरती परत 1 इंचावरती मार्किंग केली मी आणि आपल्याला इथं पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा। तर इथं आपण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो सोबत कट करणार आहोत। त्याच्यासाठी या पद्धतीने मी दोघं मुंड्याचे आकार काढून घेतले। आता बघा क्रॉस पट्टीसाठी बंद बाजूच्या साईडने मी म्हणजे गळा आपण ज्या साईडला काढलाय तिथं 2.5 इंच घ्यायचं। सर्वात पहिले आपण मापं घेतलेली ती लिहून घेऊया। शोल्डर 5 इंच, मुंडा 6 इंच आणि इथं 10.5 इंच घेतलं होतं। पुढचा गळा 6 इंच। तर या पद्धतीने लिहून घेऊया। आता क्रॉस पट्टीसाठी बघा जिथे आपण ओपन साईड आहे तिथं पेपरची तिथं 2 इंच घेतलं आणि गळाच्या साईडला 2.5 इंच अशी गळा रुंदी इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला व्यवस्थित। आता इथं बघा आपण खुली बाजू आहे तिथून मी या साईडला 5 इंच घेतलंय आणि तिथं पॉईंट घेतलाय, तिथून अशी सरळ अशी लाईन ओढून घेतली। आता या साईडने बघा पट्टीने परत एक लाईन ओढून घेऊया आपण। तर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने लाईन ओढून घेतली, जेणेकरून आपल्याला कटोरीचा आकार काढायला एकदम व्यवस्थित येणार आहे आपली कटोरी। तर ही बघू शकता तुम्ही, खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी इथं। आता हा झाला आपला पार्ट, हा कटोरीचा साईड पार्ट आणि या पद्धतीने आपण आता कटिंग करून घेऊया। तर आपल्याला बघा इथं पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा कटिंग करायचा आहे। त्याच्यासाठी सर्वात पहिले पुढचा जो मुंड्याचा आकार आपण दिलेला आहे तो इथं कट करायचा। तर हे बघा जशी आपण इथे मार्किंग केलेली तसं त्याच्यावरतीच कटिंग करायची आहे। आता इथं हा जॉईंट पेपर होता त्याला सेपरेट करून घेऊया, म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा भाग आपला सेपरेट निघेल। तर इथं बघा आता पुढचा पार्ट घेतलेला आहे मी। तर आता सर्वात पहिले आपण इथं पुढच्या मुंड्याचा आकार कट करूया। हे बघा त्याच्यानंतर इथं क्रॉस पट्टी आहे ती कट करून घेऊया। त्याच्यानंतर बघा इथं गळा आहे तो आणि कटोरी, असं सर्व पार्ट आहे ते इथं सेपरेट करून घेऊया। कटोरी आहे ती आज आपण वेगळ्या पद्धतीने कटिंग करणार आहोत। तर बघा इथं एक पेपर घेतलेला आहे मी। आता या ब्लाऊजची तुम्हाला माहिती असेल गळा रुंदी आपण 2 इंच घेतली, ती इथं टाकली बघा 2 इंच गळा रुंदी। आता वरून खालच्या साईडला 1.5 इंच घेतलंय मी आणि असं या पद्धतीने आपल्याला दोघं पॉईंट आहे ते असे गोल राऊंडमध्ये असे या पद्धतीने जोडून घ्यायचे इथे बघा। आणि तिथून बघा 1.5 इंच मार्किंग केलं तिथून खालच्या साईडला 5 इंच वरती एक पॉईंट घेतला
आणि या पद्धतीने आडवा जो इथं पॉईंट घ्यायचा आहे तो 8 इंचावरती घ्यायचा आणि या पद्धतीने दोघं पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला, म्हणजे सरळ असे. आणि मध्यभागी बघा 4 इंचच्या मध्ये येत होता 8च्या निम्मे, तिथून असं या पद्धतीने सरळ लाईन ओढून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. म्हणजे आपली आडवी कटोरी 8 इंच आणि उभी जी आहे तिथं 9 इंच आलेली आहे. त्या पद्धतीने आता इथं बघा कटोरी व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे दोघं पॉईंट आहे ते जोडून घेऊया आपण, म्हणजे खालच्या साईडला आपण जिथं टक्स घेतो ते या पद्धतीने इथं तिरकस पट्टीने इथं मी लाईन ओढून घेतली. आता हे दोघं पार्ट आपल्याला इथं जॉईंट करायचे आहे. इथं बघू शकता असे. तर व्यवस्थित असे जास्त गोल राऊंड पण द्यायचा नाही आणि जास्त चपटा पण द्यायचा नाही. तर व्यवस्थित इथं मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला साईड पीस कट करायच्या अगोदर बघा इथं साईड पीस ठेवायचं आणि कटोरी जी आहे ती आपल्या साईड पीसपेक्षा बघा अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे असते. त्याच्यासाठी ही आपली कटोरी जी आपण काढली ती एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा असं खालच्या साईडहून तिरकस अशी ही कटोरी आहे तिथून आपण ही कट करायला सुरुवात केलेली आहे. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला की गळारुंदीनुसार आपण इथं कटोरी कट करू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इथं बघा आपली कटोरी कट झालेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. तर तुम्ही ही एकच क्रॉसपट्टी काढून ठेवू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आणि कटोरी ब्लाऊजसाठी. तर हे बघा इथं 11 इंचावरती एक मार्किंग केली. तर या साईडला 3 इंच घेतलं आणि तिकडच्या साईडला मी 3.5 इंच घेतलं होतं. तर सर्व मापांसाठी 3.5 इंचची आणि 3 इंचची ही कटोरी आपलं साईड पीस राहतं. तर हे या पद्धतीने मी कटिंग करून घेते बघा. आणि ब्लाऊजला लावल्यावरती एकदम परफेक्ट अशी बरोबर बसते ती. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. काय समजलं नसेल तर. आता बघा कटिंग करून घेतली. आता इथं आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर इथं बघा बाहीची कटिंग करताना आपण तुम्हाला माहिती असेल की छातीची घडी आपण इथं 11 इंच घेतली होती, म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेऊन. तर इथं बघा बाहीची कटिंग करताना मी इथं 5.5 इंच बाही लांबी घेतली आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. तर तुमचं जर ब्लाऊजमध्ये तुम्हाला बघा बाही जोडताना जर कमी पडत असेल तर तुम्ही इथं 10 इंचसुद्धा घेऊ शकता. तर बघा इथं मी 9.5 इंचावरती मार्किंग केली आणि या साईडला सुद्धा 5.5 इंच आपण इथं मोजून घेऊया. हे बघा छातीची घडी इथं छातीचा चौथा भाग 9.5 इंच घेतलं म्हणजे बाहीची घडी झाली ती. तर या पद्धतीने इथं बघा लाईन ओढून घेतली. हे बघा बॉक्स बनवून घ्यायचा बाहीसाठी आपल्याला. आता वरून आपल्याला इथं 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. तर बघा इथं 2.5 इंचावरती आकार देण्यासाठी मार्किंग केली. आतल्या साईडला 2 इंच मार्जिन घेतलं आहे. तर सर्व साईडसाठी ही 2 इंच तुम्ही घेऊ शकता. आता तिरकस लाईन ओढायची. तर हे बघा या पद्धतीने मी पट्टीच्या मदत घेऊन इथं तिरकस लाईन ओढून घेतली. आता इथं बाही कटिंग करायची आहे. तर मोठ्या साईजसाठी इथं 2-2 इंचचे 3 पॉईंट घ्यायचे. तर हे बघा आणि लहान मापासाठी तुम्ही 34 साईजपर्यंत काढत असाल तर इथं 1.5 इंच घेऊ शकता. आता पहिला जो पॉईंट घेतला त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 पॉईंट घेतले त्यांना अर्धा इंच वरच्या साईडला या पद्धतीने घेतले बघा, तुम्हाला दिसत असेल तसं. आणि या पद्धतीने आकार द्यायचा. हे बघा या पद्धतीने तुमचे जर इथे छातीमध्ये बाहीमध्ये इथे चुन्या येत असतील किंवा छातीमध्ये ब्लाऊज टाईट होत असेल तर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करू शकता. तर बघा इथं आता बाहीची आपण इथं आकार देऊन दिला. त्याच्यानंतर दंडघेर इथं मी 2 इंच आपलं 6 इंच घेतलं आहे आणि शिलाई मार्जिन आहे ते 2 इंच घेतलं आहे. या पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता वरचा आकार दिसतोय तो आपल्याला सर्वात पहिले कट करायचा आहे इथं. तर बघा या पद्धतीने वरचा जो आकार दिसतोय तो इथं कट करून घेऊया सर्वात पहिले आपण. तर हे बघा व्यवस्थित खालचा आणि वरचा जो पेपर आहे तो व्यवस्थित धरायचा आणि व्यवस्थित इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बाहीची. आता बघा बाही ओपन करायची आणि वरचा जो आकार दिसतोय तो इथं तुम्ही कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर बाहीची खूपच सोपी पद्धत मी इथं दाखवलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथं बघा बाही आपण लिहून घेऊया. बाहीची लांबी इथं
9.5 इंच घेतलेली होती बाहीची घडी आणि बाही लांबी होती 5.5 इंच. कटोरी आपल्या इथं 8 आणि 9 इंचची होती, म्हणजे आडवी कटोरी 8 इंच आणि उभी कटोरी जी आहे ती इथं 9 इंच होती. आता शोल्डर 5 इंच. तर हे सर्व आपण जर लिहून ठेवले तर आपल्याला पुढचं जर कोणाचं पण दुसरं याच मापाचं जर ब्लाऊज जर कटिंग करायचा राहिला तर आपलं हे पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो. आता इथं बघा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर इथं बघा पाठीमागचे टक्स कसे घ्यायचे. तर इथून बघा गळ्याकडील बाजूकडून मी आपलं 4.5 इंचावरती मार्किंग केली आणि वरती परत एक 4.5 इंचावरती मार्क करून पाठीमागचा टक्स घ्यायचा असतो आणि दोघं साईडला अर्धा इंच असं मी टक्स घेत असते. तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.